पण मला ते पाठांतर जमायचंच नाही. म्हणजे ते काय माझं ते सेल्फ एक्सप्रेशन. तर ते एक आहे. आणि नंतर मग शाळांमध्ये कसं झालं, की रायटर हा म्हणजे हां, त्या शिक्षकांना पण अशी सवय नव्हती ना. तर त्या बाई मला सारखं फळ्यावरचं वाचून दाखव. आणि तर मी म्हटलं, "मला नाही बाबा वाचता येणार ते." मग शेवटी आणि त्या वैतागायच्या. मग आईकडे रोज कंप्लेंट्स. "तुमच्या मुलीला फळ्यावरचं वाचता येत नाही. ती काय लिहिते ते मला कळत नाही. तिला लिहिता बरोबर येत नाही." मग त्या प्रिन्सिपल ज्या होत्या, गानू म्हणून होत्या, त्या तर हयात नाही. तर त्यांनी त्यांना एकदा समजावलं, की तिला फळ्यावरचं वाचायला सांगायचंच नाही. तिच्या लिखाणावरही हे करायचं नाही. तिला तोंडी विचारा प्रश्न, ती तुम्हाला उत्तरं देईल सगळे. तर मग त्यानंतर ते खुश झाल्या. हां, सगळं माहीत असतं. गणितात 25च्या 25 25 मार्क मिळतात वगैरे, वगैरे. मग नंतर म्हणजे ते टीचर सुद्धा ॲडजस्ट व्हायला लागले आणि ह्याचं कारण मला पर्सनली असं काय वाटतं, की आपलं जे बी-एडचं एज्युकेशन आहे ना, त्यामध्ये अपंगांना कसं शिक्षण द्यायचं त्यांचं हे कुठे शिकवलंच जात नाही. म्हणजे एखादा चॅप्टर असायला हवा. म्हणजे मी जेव्हा बी-एड केलं तेव्हा चर्चा होती, की एकेकाळी होतं हे, तर ह्या लोकांनी ड्रॉप करून टाकलं ते. तर इट शुड बी देअर. तसं असेल म्हणजे आज तुम्ही याची चळवळ मोठी केलेली आहे इंटिग्रेशनची, एकात्म शिक्षण. तर तेव्हा तुम्ही कसं त्या मुलाला त्या एक लहान मुलं असतं जे त्या शाळेत जातं, तेव्हा तुम्ही त्याला कसं इंटिग्रेट करणार, जर का त्याच्या टीचरला ते इंटिग्रेशनची मेथड नाही माहीत. सो त्यांना पहिल्यांदा ट्रेनिंग देण्याची गरज आहे. म्हणजे ते दॅट शुड कम इन बी-एड. इट शुड कम थ्रू बी-एड. मग ह्यामध्ये आम्हाला परीक्षेला रायटर पेपर तर काही लिहू नाही शकणार रायटर. तर मग काय करायचं? मग तेव्हा तर त्या त्या शाळेच्या टीचर्सच लिहायच्या म्हणजे आम्ही डिक्टेट करायचो. तिकडे एक टीचर नव्हत्या, एक त्या ह्या होत्या अभ्यंकर म्हणून त्या एक क्लर्क होत्या. तर त्या ते करायच्या काम म्हणे. आणि मग तो नियम जो आहे मग नंतर नंतर काय झालं, की आम्ही ती शाळा सोडली. माझे वडील गेले. मी तेव्हा 9 वर्षाची होते. माझी बहीण 6-7 वर्षाची होती. मग आम्ही ते बोरिवली सोडून मग आम्ही पार्ल्याला आलो. पार्ल्याला जे गोमंतक सोसायटीमध्ये माझे म्हणजे माझे मोठे मामा राहायचे, माझी आजी राहायची. तर तिथे आम्ही आलो आणि तर तिथे त्या सोसायटीमध्ये आम्ही आईने दुसरा ब्लॉक घेतला. तर तेव्हा मला माझी म्हणजे आजी आम्हाला सांभाळायची. आणि आई नोकरीला माझी आई पहिल्यापासूनच म्हणजे लग्नाच्या आधीपासूनच नोकरी करायची. म्हणजे कंटिन्यू केली होती नोकरी. आणि तिकडे पण आम्हाला शाळेत सोडायचे. ते सगळं म्हणजे माझे काका होते ते आम्हाला शाळेत सोडायचे बोरिवलीला असताना. आणि माझी आजी म्हणजे आई नसताना बघायची आमच्याकडे. आणि इथे अशी सोय होती. किंवा जवळच्या प्रार्थना समाजमध्ये तर तिकडे पण ऍडमिशन मिळताना खूप त्रास. म्हणजे तिथे खूप विरोध इतर शिक्षकांचा आहे. अशा मुलांना इथे कशाला ब्लाइंड स्कूलमध्ये घाला. एक टीचर. तर त्या ज्या प्रिन्सिपल होत्या त्या नाभरबाई त्या म्हणजे तिची प्रार्थना समाज हायस्कूल होती. त्याचे मूळ ब्रांच ग्रँट रोडला जिकडे माझ्या आईच्या अख्ख्या फॅमिलीचं शिक्षण झालं राममोहन हायस्कूल. आणि माझ्या वडिलांचं शिक्षण वडिलांनी काय तर त्या वडिलांचे वडील माझे वडील खूप हुशार होते. तर ते त्यांचे लाडके स्टुडंट होते. आणि आईची फॅमिली पण त्यांना माहीत होती. मामा वगैरे सगळे हुशार होते. मावशी वगैरे. तर मग ते बघून त्या म्हणाल्या, की "नाही, मी ह्यांना ॲडमिशन देणार." आणि त्यांनी त्यांनी त्या खंबीर बाई होत्या. त्यांनी त्या बाईंना सांगितलं, "हे बघा, ही मुलं नंतर आधी ब्लाइंड स्कूलमध्ये फक्त 7वी पर्यंत असतात. नंतर पुढे आता तुम्हाला माहिती आहे का, मी तिथे राहते. मी त्याच्या खाली छबिलदास आहे. तिकडे मी राहते. मी बघितलं ही मुलं छबिलदासमध्ये जातात. मग नंतर जर जायचं, तर आधीपासून का नाही जायचं?" म्हणजे असे खंबीर भूमिका घेऊन त्यांनी आम्हाला तिथे प्रवेश दिला. तिथे पण होता इश्यू. ह्यांना कसं ह्यांना घेऊन जायचं, ट्रिपला कसं काय घेऊन जायचं वगैरे. तर ते सर सुद्धा म्हणाले, "नाही, नाही, हरकत नाही. आम्ही नेणार त्यांना ट्रिपला." नंतर दुसरं म्हणजे आम्ही सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्यायचो. म्हणजे मी तर त्या शाळेमध्ये धावण्याच्या स्पर्धांमध्ये वगैरे भाग घेतलेले आहेत. नॉर्मल मुलांबरोबर कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतलेले आहेत वगैरे सगळं केलेलं आहे तेव्हा. आणि मग गाणं-बिणं तर ठीक आहे आधीपासून आवड होती आणि ते मग शिकत गेले. पण ते फार असं ना म्हणजे काय म्हणतो आपण अभ्यासाला पहिलं महत्त्व दिलं कारण का ते म्हणजे आपल्या सिस्टममध्ये तुम्हाला ॲडजस्ट व्हायला हवं, लाइक सेटल व्हायला लागतं. पण तरी जमेल तसं गाणं करत गेले. आणि मग गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा त्या तर नंतर दिल्या आणि त्या जमेल तशा करत गेल्या. विशारद ते करून टाकायला हवं.
तर तेव्हाही खूप लोकांचं मला सांगणं होतं, की "तू गाण्यामध्ये एम-ए कर वगैरे, बी-ए कर वगैरे." मी गाण्यालाच ॲडमिशन घे एस-एन-डी-टीला वगैरे असं. पण मग मला पुढे शिक्षण घ्यायचं होतं आणि मला 10वी ला गणितामध्ये सेंट पर्सेंट मार्क्स मिळाले. बोर्डामध्ये फर्स्ट आले मी गणितामध्ये वगैरे आणि मला सगळा माझा अभ्यास आईने हेल्प करून म्हणजे वाचन आम्हाला जे करायला लागायचं, तर आई काय करायची, की नोकरी करून वगैरे ती आमचा अभ्यास घ्यायची. म्हणजे ती आमची पुस्तकं टेप करायची, रेकॉर्डिंग करायची आणि मग ती आपली टेक्स्टबुक असतात ना, तर ती कसं नंतर जास्त बदलत नाहीत ना, तर मग 2 वर्षांनी मग माझ्या बहिणीला ती रेकॉर्ड व्हायची ऐकायला. म्हणजे तिच्या अनुपस्थितीत मी अभ्यास करू शकेल, माझा अभ्यास अडू नये म्हणून. आणि अशी म्हणजे पोळ्या लाटता-लाटता अशी म्हणजे पोळ्या भाजताना अशी अशी गॅसवर गॅसच्या बाजूला असं ते हे ठेवायची, पुस्तक ठेवायची गणिताचं आणि गणितं घालायची. असं खूप केलंय म्हणजे. आणि त्याच्यानंतर मग एक मी 9वीत असताना एक नलिनी कर्वे म्हणून एक मॅडम आल्या होत्या, म्हणजे लिव्ह वेकन्सीवर आमच्याकडे होत्या. तर मला म्हटल्या, की म्हणजे तुला जर का मी जवळच राहते तुझ्या घराच्या, तर मला तुला हेल्प करायला आवडेल. म्हणजे तू म्हणजे तुला काही वाचून दाखवणं वगैरे असं काम मी करेन. तर मग आम्ही गेलो त्यांच्याकडे. मग आई म्हणाली, की "मी तुम्हाला किती पैसे द्यायचे?" ते म्हणाले, "पैशाच्या गोष्टी बोलू नका. इट इस नॉट फॉर मनी. तुम्हाला सगळ्या गोष्टी पैशाने मिळत नाहीत. की त्याच्यात तिला वाचून दाखवल्याने मला काय फायदा होणार आहे, हे तुम्हाला आता कळत नाही, तुम्हाला नंतर कळेल. तर त्यांचा त्यांना ॲक्चुअली त्या शी वॉज इन हर आपण काय म्हणतो, की त्यांचं ते मेनोपॉज चालू होता आणि त्यामुळे त्यांना ना असे भास-बीस व्हायचे, लोक माझ्यावर असं करतात, तसं करतात मला वगैरे. तर काय झालं, की त्या मुळात त्या बाईंना ना शिक्षणाची फार आवड आणि घरी त्या एकट्याच असायच्या. म्हणजे मुलगा-बिलगा सगळी मुलं नोकरीवर लागलेली. त्याच्यामुळे हा माझं वाचून दाखवतात त्या अभ्यासामध्ये त्यांच्या आवडीचा विषय ना, त्यामुळे त्या हे झाल्या, रुळल्या आणि मग ते त्यांचे सगळे त्रास कमी झाले, ते विचार गेले. मला म्हणायचे, की "तू गेलीस, मी मोहम्मद गझनाबद्दल विचार विचार करते. म्हणजे किती इन्व्हेजन्स केल्या इंडियामध्ये वगैरे ते सगळं असं." तर त्याच्यामुळे तो त्यांचा स्वभाव आणि आणि त्या अशा म्हणजे एम-एस-डब्ल्यू वगैरे केलेलं होतं. त्यांचे वडील पण सोशल वर्कर होते. तर त्या बॅकग्राऊंड तशी असल्यामुळे ना, त्यांनी मला अनेक वर्ष वाचून दाखवले जरा जमेपर्यंत. मग नंतर अनेक आणखीनही त्यांच्या ओळखीने आणि नंतर मग माझं पेपरात आलं जेव्हा मला ते गणितामध्ये बक्षीस मिळालं. त्याच्यानंतर मग खूप लोक असे हेल्प करायला आले आजूबाजूच्या एरियातले, ओळखीने आणि असे 1-1 तास मदत करायचे आणि काही लोक तर कसे माहितीये का, की मला 1 तास वाचून दाखवायचे विनाशुल्क. आणि आमच्या पार्ल्यामध्ये खूप असं सोशल वर्क आहे, वातावरण चांगलं आहे. तर इतर पण कुठल्या संस्थांसाठी अशी मदत करायचे म्हणजे रिटायर्ड म्हणजे लोक किंवा म्हणजे महिला वगैरे याच्या हाऊसवाईफ वगैरे अशा. तर मग असं करून मग माझं शिक्षण झालं. कारण का आई आई पण मदत करायची. आईचा प्रश्नच नाही. पण आई कशी नोकरी करायची आणि पुढे-पुढे शिक्षणाचं हे वाढतं आणि मुख्य म्हणजे पी-एच-डीच्या वेळी जो अभ्यास करायला लागायचा 15-15 तास, इट वॉज नॉट पॉसिबल. मग पी-एच-डी आणि एम-फिलच्या वेळी पण आईने खूप मदत केली. म्हणजे माझ्याबरोबर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये ती रिटायर्ड झाली होती तेव्हा. तर तेव्हा यायची सकाळी 8 ते संध्याकाळी 8 बसायचो आम्ही आणि असे वाचायचं. आणि नंतर एम-फिलच्या वेळी आणि पी-एच-डीच्या वेळी. एम-फिलच्या वेळी तर माझा विषय तुमच्या कोल्हापुरातले बाळाजी प्रभाकर मोडक. तर त्यांना काही मला माहिती होती. आणि मी म्हटलं, की मी ठरवलं महाराष्ट्रावर अभ्यास करायचा. कारण का मला मराठी भाषा येते. आपल्याला सोर्सेस सगळे जवळपास असले पाहिजे आणि ती भाषा आपल्याला आली पाहिजे. तर या दृष्टीने मी मॉडर्न महाराष्ट्र विषय घेतला. तर शोधता-शोधता मला असं असं सापडलं, की ह्या माणसाचं बद्दल मी वाचलं, की ते असं म्हणाले, की या माणसाने विज्ञान प्रसार केला हं. तुमच्या कोल्हापुरात त्या काळात राजाराम कॉलेजमध्ये ते फिजिक्स, केमिस्ट्री प्राध्यापक होते आणि ते अॅन्युअल सायन्स एक्झिबिशन भरवायचे 1883 पासून 1896 पर्यंत. आणि त्यात खूप म्हणजे 12-12 हजार लोक यायचे बाहेरनं ते बघायला. आणि कोल्हापूर राज्यात म्हणजे राज्यकर्त्यांचा त्यांना सपोर्ट होता. आणि मराठीमध्ये त्यांनी टोटल 38 पुस्तकं लिहिली. म्हणजे कोल्हापूरचा इतिहास वगैरे पण त्यांनी मराठीत पहिल्यांदाच लिहिला. त्या आधी जे होते ते सगळे ब्रिटिशांचे गॅझेटियर्स. बापर मोडक फार फेमस आहे. आणि त्यांनी जे एक शक व सन याची तिथी व तारीखवार जमली असं हे पुस्तक अत्यंत मौल्यवान ग्रंथ आहे तो. त्याचा उपयोग इतिहासकार आणि लॉयर्स दोघांनाही होतो. आणि ते काय आहे, की कुठलीही डेट
कुठलीही तारीख समजा आज आज आता किती 12 तारीख आहे. 12 सप्टेंबर 2025 ही तारीख आता आपण जी म्हणतोय ती ग्रेगोरियन प्रमाणे, तर त्याप्रमाणे आपल्या शकीमध्ये म्हणजे आपल्या शाली महाराजांनी सुरू केलेल्या शकामध्ये किती, तुमच्या विक्रम संवताप्रमाणे किती, नंतर हिजरी कॅलेंडर जे आहे तुम्हाला माहिती आहे ना, हिजरी कॅलेंडर जे इस्लामिक कॅलेंडर आहे, नंतर फसली म्हणजे आपल्या तुमच्या अकबराने सुरू केलेलं कॅलेंडर ते फसली कॅलेंडर, आणि त्याच्या आधी गोष्टीमध्ये तर म्हणजे एवढं काम केलेला माणूस आणि तो असं विस्मृतीत गेला. त्या माणसाने कोल्हापूरचा पहिला इंडस्ट्रियल सर्वे केला. म्हणजे त्या काळामध्ये कसं असायचं की इंडस्ट्रियल सर्वे वगैरे सगळे ब्रिटिश करायचे, ते यूज टू प्लॅन आणि नंतर एक्झिक्यूट करताना असा स्टाफ म्हणून ते इंडियनना वापरायचे. तर हे कसे की पहिले असा इंडस्ट्रियल सर्वे भारतामध्ये पहिल्यांदाच झाला की जेव्हा म्हणजे प्लॅनर पण इंडियन माणूस आणि एक्झिक्यूट करणारा पण इंडियन, आणि सगळ्या इंडियन डोक्याने सगळं आणि इंडियन लेबरने केलेलं काम. आणि त्याच्यामुळे त्यांचा जो इंडस्ट्रियल सर्वे तुम्ही मुद्दाम वाचा, त्याच्या रेकमेंडेशन आणि आधीच्या ब्रिटिशांच्या सर्वेच्या रेकमेंडेशन मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण ह्यांनी कसं भारतीय अँगलने सगळं दिलेलं आहे की कुठले धंदे वाढवले पाहिजेत, बेरोजगारीचा प्रश्न हे करा, आणि काय कर्ज ह्याचा लोक आहेत, कर्जबाजारीपणाचा प्रश्न सोडवा वगैरे वगैरे असं. तर अत्यंत महत्वाची गोष्ट, आणि ते कोल्हापूर ह्यांना सांगून त्यांनी ते केलं होतं. तर असा माणूस विस्मृत गेला. मला ते शोधता शोधता सापडले. म्हणजे कसे की त्यांचं एक वाक्य मी वाचलं की तुम्ही जी स्वदेशी मुवमेंट म्हणता ती विज्ञानाच्या शिवाय सफल होऊच शकत नाही. कारण तुम्ही खूप फंडामेंटल इश्यू की तुम्ही विज्ञानाच्या म्हणजे तुम्ही आज जी यंत्र, तुम्ही आज जे कपडे किंवा ज्या वस्तू स्वदेशी म्हणून हे करता, विकत घेता, त्यांना तयार करण्यासाठी लागलेली सगळी यंत्र परदेशी आहेत. जोपर्यंत तुम्हाला सायन्स येत नाही तोपर्यंत तुम्ही ती यंत्र इथे तयार करू शकत नाही. तेव्हा तोपर्यंत तुझ्या स्वदेशी मुवमेंटला काही अर्थ राहणार नाही. म्हणजे खूप फंडामेंटल विचार. आणि मला एकदा कळलं की अरे हा विचार महाराष्ट्रात कोणी दिला नव्हता. तर मग मी मला म्हटलं चांगला माणूस आहे, मी माझ्या गाईडने दाखवलं, म्हटलं हा माणूस आपण घेऊ शकतो का. त्या म्हणल्या की हो छान आहे, माझ्या मरियम डोसल गाईड. आणि माझ्या इन माय मेकिंग म्हणजे मला अनेक गुरु लाभले त्यांच्यामुळे. म्हणजे माझी माय मेंटर्स, माझे इंटलेक्च्युअल डेव्हलपमेंट. त्यामध्ये एक माझ्या कॉलेजमधले प्रोफेसर सुक्वेरा, त्यांच्यामुळे मी पुढे इतिहास शिकले. त्यांचं म्हणणं असं होतं की इतिहास इज नॉट जस्ट डेट, तर सामान्य माणसाचा, ज्याला आपण हल्ली सबॉर्डन हिस्ट्री म्हणतो, की सामान्य माणसाचं जीवन कसं गेलं ते त्याच्यात दर्शन असलं पाहिजे. हाच विचार पुढे मोडकांनी मांडलेला दिसला, आणि मला आश्चर्य वाटलं की त्या काळामध्ये हा विचार त्यांनी कसा मांडला. आणि नंतर माझे जेवी नाईक, ते मुंबई विद्यापीठाचे हिस्ट्रीचे एचओडी होते. दुसरे माझे प्रोफेसर मायदेव, जे आमच्या कॉलेजमध्ये एशियन इंडियन कल्चरचे एचओडी होते. तर हे सगळे माझे, आणि माझ्या मरियम डोसल त्या माझ्या गाईड. तर हे माझे मेंटर्स. सो त्याच्यानंतर मग त्या कामासाठी मला त्यांची डॉक्युमेंट्स बघायची, बहुतेक डॉक्युमेंट्स मला मुंबईतच मिळाली. त्याची सगळी पुस्तकं, पण त्याचा इंडस्ट्रियल सर्वे रिपोर्ट बघण्यासाठी मी इथे आले, कोल्हापुरात आले. तेव्हा मला 96च्या गोष्टी आहेत. म्हणजे मी म्हणते की मोडकांच्या त्या एक्झिबिशनला 100 वर्ष झाली तेव्हा मी इथे पोहोचले. युगायोग तसा होता. आणि राजाराम कॉलेजमध्ये कोणालाही ठाऊक नव्हतं की असा कोणी माणूस होऊन गेला. सो ते राजाच्या माझ्या हो तुम्ही म्हणालात, म्हणून मी त्यांची पुस्तकं शोधून काढली इकडे. आणि तेव्हा आम्हाला कळलं की असे गृहस्थ इकडे होऊन गेले होते. आणि तिथला इतिहास विभाग, केमिस्ट्री वगैरे कोणालाच ठाऊक नव्हतं. तेव्हा आई माझी नोकरी करत होती, तर सुट्टी घेऊन 15 दिवस ऑफिसमध्ये ती माझ्याबरोबर आली. माझी रीडर म्हणून आली, माझी केअरटेकर नव्हे, रीडर म्हणून आली. ऑफकोर्स ती केअरटेकर होती, पण मेन काम रिडिंगचं होतं. पुन्हा पुण्याला तर आई तीनदा आली. आम्ही केसरीच्या म्हणजे केसरी वाड्यामध्ये, तर केसरी गायकवाड वाड्यात डॉक्युमेंट्स आहेत, पण ते लोकांना देत नाहीत आपल्याला वाचायला तिकडे, कारण
ते अक्षरशः असं ना हात लावला की असं निघणार म्हणजे असं निघणं झालं. म्हणून ते काय करत त्या व्हेरी गुड प्रिझर्वर्स त्यांनी काय केलंय पूर्वी ना अत्याधुनिक टेक्नॉलॉजी जी तेव्हा प्रिव्हेलंट असेल ती वापरून ते प्रिझर्वेशन करतात. म्हणजे मी जेव्हा 95 मध्ये गेले होते ना 95 97 मध्ये तर तेव्हा त्यांनी मायक्रोफिल्म्स आम्हाला वाचायला दिलं म्हणजे सगळं हे सगळं तुम्हाला मिळतं बघायला काही ते हे करत नाही रिजेक्ट नाही करत पण सगळं त्या टेक्नॉलॉजीमध्ये ते ओरिजिनल केसरीला नाही हात लावायला लागत तर त्यांनी त्याचा मायक्रोफिल्म विप्रोग्राफ करून ठेवलेत आणि नंतर मग गेले तेव्हा त्यांनी लॅमिनेटेड बघितले मी आणि आधी तर काही चार्ज पण करत नव्हते नंतर मग एका फाईलला 10 रुपये एक फाईल म्हणजे अख्ख्या एका 6 महिन्याची फाईल एक वगैरे असं तर छान त्यांनी ते प्रिझर्व म्हणजे मग केसरीचे सगळे केसरी एक मराठी पेपर असा की ज्याचे सगळे अंक आपल्याला मिळतात आणि बेबी विविध ज्ञान विस्तार नाही तर कुठले पेपर आहेत म्हणजे हे प्रिझर्वेशन वगैरे आपला समाज आय फेल व्हेरी सॉरी आणि म्हणून तर मी आमच्या कॉलेजमध्ये ह्याचा आर्काईव्ह मॅनेजमेंटचा कोर्स सुरू केलेला आहे आणि मी स्वतः आता आणखी म्हणजे आम्ही गोद्याशी कोलॅबरेट केलं आणि त्यांना सांगितलं की आमच्या मुलांना हा ट्रेनिंग द्यायचं तर आता मी स्वतः म्हणजे इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ आर्काईव्हचं आणखी पुढचं शिक्षण घेणार आहे आणि आमच्याकडे तर एनईपी प्रमाणे व्हीएससी असतं ना व्होकेशनल स्किल कोर्स तर त्याच्यामध्ये आर्काईव्ह मॅनेजमेंट मी आणला आणि आता तो आणखीन मी डेव्हलप करणार तर ते मला एक त्यांचं फार आवडलं म्हणजे त्या आणि मला असं वाटतं की आपल्या समाजामध्ये की नाही याबद्दल जागृती करण्याची फार गरज आहे की प्रिझर्वेशन आपण काही प्रिझर्वेशन करत नाही वी डोंट व्हॅल्यू आर्काईव्ह वी डोंट व्हॅल्यू प्रिझर्वेशन ऑफ डॉक्युमेंट किंवा हेरिटेज तर मग तो टॉपिक मी पुढे डेव्हलप केला आणि मग माझं पीएचडी झालं हिस्ट्री ऑफ सायन्स इन ड्युरिंग कलोनियल महाराष्ट्र म्हणजे कलोनियल पिरियड त्याच्यामध्ये मग भिसे खानखोजे वगैरे अशा वैज्ञानिकांचे मी हे केले आणि त्या विषयावरच मग मी म्हणजे अधिक हे करण्यासाठी ती जी मला चार्ल्स फॉलेस इंडिया ट्रस्ट फेलोशिप मिळाली होती ती इंडिया ऑफिस मधली जी व्हेटरनरी कॉलेज वगैरे ह्यांच्यावरची जी त्यांचे जे अॅन्युअल रिपोर्ट्स वगैरे होते तर ते वाचण्यासाठी मला तिकडे जाण्यासाठी ती स्कॉलरशिप मिळाली लंडनला गेले लंडनचे इंडिया ऑफिस जी आहे लायब्ररी तिकडे गेले होते तर त्याच्यानंतर मग मी साठे कॉलेजमध्ये लागले तर एक मला माझा अनुभव सांगितला पाहिजे की आपल्याला माहिती की लोकांच्या काय प्रेज्युडिसेस असतात तर मी पहिल्या फटक्यात नेटसेट क्लिअर झाले आणि माझे स्कोर पण होता एम ला वगैरे सगळं बी ला सगळी आय वॉज टोटली क्वालिफाईड नंतर मी बीएड पण केलं होतं तर मी शाळांपासून अप्लाय करत होते शाळा कॉलेज मला प्रत्येक ठिकाणी रिजेक्शन यायचं आणि तोंडावर सांगायचं की आम्हाला सायटेड लोक मिळत असताना तुम्हाला का घ्यावं ओके सो दॅट इज द क्वालिफिकेशन काय तुम्ही कोणाला घ्यायला अरे बाकीच्या गोष्टी तुम्ही पण बघू शकता माझ्या म्हणजे दॅट ते वुडंट इवन थिंक ऑफ मग आई मला मी खूप फ्रस्ट्रेट व्हायचे मग आई म्हणायची चल घरी तू ट्युशन घे संस्कृत मग मी संस्कृत इंग्लिश फ्रेंच ट्युशन घ्यायचे आणि मग ते करता करता मग मी माझी इच्छा होती म्हटलं तर जाऊ देत आपण शिक्षण तरी कम्प्लीट करूया म्हटलं पीएचडी पर्यंत जायची माझी इच्छा आहे ते मी करते मग एमफिल झालं मग पीएचडीला ऍडमिशन घेतली तर तेव्हा काय झालं की एक चाटे क्लासचे आमच्याकडे हे आले होते म्हणजे माझं एमफिलचा मी डिसर्टेशन सबमिट केलं मात्र आणि ती ऍड आली होती म्हणून मी तिकडे इंटरव्ह्यूला गेले आणि मी तिकडे गेले होते इंटरव्ह्यूला ह्यासाठी की म्हणजे हिस्ट्रीसाठी तर ते म्हणाले की हिस्ट्रीचे आमच्याकडे खूप टीचर्स आहेत तुम्ही फ्रेंच शिकवलंय फ्रेंच मग तुम्ही फ्रेंच आमच्याकडे शिकवाल का म्हटलं हरकत नाही तुम्ही फ्रेंचला हो म्हटलं मग ते मला म्हणायला लागले की बघा फ्रेंचला काय फार कमी मुलं असतात तर आम्ही तेवढ्या मुलांसाठी आता आमच्या खूप ब्रांचेस आहेत मुंबईच्या वेगवेगळ्या सबमध्ये तर सगळ्या ठिकाणी काय आम्ही हे नाही करणार म्हणजे एकच टीचर म्हणजे आम्हाला टीचर परवडणार नाही तर मग एकच टीचरला फिरवणार तर मुंबईचे वेस्टर्न साईड सेंट्रल साईड वगैरे मग बघा तुम्ही म्हणजे तर मग मी फिरायचे ऍक्च्युली मी आता त्यांना तेच सांगत होते की एका दिवसात मी 3-3, 4-4 ब्रांचेसला फिरलेले आहेत एक ब्रांच गिरगाव एक ब्रांच बोरिवली त्यांना मुंबई माहिती त्यांना कळेल की किती हे दूर दूर आहे ते आणि आमच्या मुंबईची धमनी जी आमची ट्रेन त्या ट्रेन मधनं मी सतत फिरायचे आणि अक्षरशः सकाळी उठून आणि मी फ्रेंच आणखी पुढे पुढे एज्युकेशनही घ्यायचे अलियन्स फ्रान्सेमध्ये मी शिकले फ्रेंच आधी प्रायव्हेटली शिकले मग अलियन्स जॉईन केलं मी सगळे हे केलेले आहेत फ्रेंचचे
आणि आता मी C2 ला बसते. आणि आधी असता आमच्या सगळ्या परीक्षा कशा की म्हणजे पेपर तिकडे पॅरिसला सेट होऊन यायचे आणि तिकडे करेक्शनला जायचे. सो आणि आम्हाला फ्रेंच टीचर्स त्यांचे फ्रेंच टीचरकडनं पण शिकून घेतलेलं आहे. मग जर्मन पण केलं मॅक्स मधनं. आणि तेव्हा मला मेन प्रॉब्लेम काय व्हायचा की वाचून कोण दाखवणार. अरेबिक केलं मुंबई युनिव्हर्सिटी मधनं, मग पर्शियन केलं, फारसी केलं आणि आता तुर्की करतेय. तर तुर्की मी प्रायव्हेटली शिकते. मग नंतर मी युनुस इम्रा इन्स्टिट्यूटचे कोर्सेस करीन आणि आमच्या कॉलेजमध्ये मला आणायचं फार इच्छा आहे. मला काही लोकांनी सांगितलं बघा तुम्ही आणा वगैरे, त्यांची फार इच्छा आहे. आणि पोर्तुगीज मी आणलं आमच्या कॉलेजमध्ये. आता मी दुसरी बॅच घेते. म्हणजे मी स्वतः पोर्तुगीज गोवा ते मला फार इच्छा होती पूर्वीपासून पोर्तुगीज शिकायची. कारण आमच्या इतिहास संशोधनाला या भाषांची फार गरज असते. तर तुम्ही एन्शियंटचा अभ्यास करायचा तर संस्कृत आणि तुम्हाला हे लागतं. संस्कृत आणि प्राकृत, पाली. मिडिएव्हलचा करायचा असेल तर फारसी, तुर्की म्हणजे किंवा इव्हन फॉर दॅट मॅटर लेटर मिडिएव्हल पिरियड, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, डॅनिश. तर आपल्याकडे हे शिकत नाहीत लोक. तर म्हणून माझ्या फार मनात होतं म्हटलं पोर्तुगीज शिकायचे. मुंबईत मला मिळायचे नाहीत लोक म्हणजे. तर किती असे म्हणजे हो हो म्हणाले. फारसीला पण तेच झालं तिला. हो म्हणाले आणि मग पैसे घ्यायचे आणि शिकवायचे नाही कारण यायचं नाही चांगलं असं. मग काय झालं की लॉकडाऊन आला आणि गोवा सगळेजण ऑनलाईन गेले ना, तर गोवा युनिव्हर्सिटी ऑनलाईन गेली आणि त्याच्यामुळे मग मला पोर्तुगीज शिकायचा चान्स मिळाला. आणि माझी अगदी कारण का आम्ही म्हणजे माझ्या घरी की नाही माझ्या जुन्या पिढीत सर्वांची शिक्षण पोर्तुगीज मधून झालेली. माझी आजी, आजोबा, आईचे काका काकू सगळ्यांची. मावशी तर माझी म्हणजे 2-2 शाळांमध्ये जायची. जेव्हा गोवा मुक्ती फक्त बाकी होती ना, बाकी ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं होतं. तर ते लोकं 2-2 ठिकाणी म्हणजे इंग्लिश शाळा सकाळी इंग्लिश शाळा, दुपारी पोर्तुगीज शाळा. 2-2 करायचे. तर मला तशी बॅकग्राऊंड होती आणि आजी माझी म्हणजे मी म्हणते ना सगळ्यांना सांगते, की माझी 9वारी नेसणारी आजी पोर्तुगीज बोलायची आणि पोर्तुगीज पुस्तकं वाचायची. त्यामुळे लहानपणापासून ते होतं खूप. आणि आजीला मी सांगायचे, तर तिच्याकडनं काही शिकवायला कधी मिळालं नाही मला. म्हणजे जमलं नाही आमचं कधी असं. आणि आजी गेली आणि मग नंतर मग माझ्या ते मनात खूप होतं. मग पुढे बघितलं तर आमच्या इतिहास संशोधनाला त्याचा उपयोग आहे. म्हटल्यावर मी मग सुरू केलं ते. तर ते तिथे मुंबईत काही व्हायचं नाही. मग त्या मग गोवा युनिव्हर्सिटी, मग कामोईश इन्स्टिट्यूट जशी आलियॉन्स आहे तसे पोर्तुगीज लोकांनी आपल्या भाषेचा प्रसार करायला ती संस्था. मग ते पण ऑनलाईन. मग आता म्हणजे मी इंडियामध्ये 3 लेव्हल्स शिकवतात. A1, A2, B1. मग आता मी कामोईश पोर्तुगालच्या ऑफिसला आता एनरोल केले. माझा क्लास आता 2 ऑक्टोबर पासून सुरू होणार B2 साठी. सो B2 आणि C1 मी तिथून करेन. आणि मग पुढचे पोर्तुगीजमध्ये MA पण मी बघितलंय ऑनलाईन. तर लाइक वी वॉन्ट टू रिवाइव्ह पोर्तुगीज लँग्वेज इन मुंबई. कारण आपल्या इतिहासाचे पुष्कळ सोर्सेस त्यामध्ये आहेत. आणि पोर्तुगीज डॉक्युमेंट्स आपल्याला गोवा आर्काइव्हमध्ये मिळतायत. तसं डच आणि डॅनिश पण माझ्या मनात आहे. मी डचचं पण एक बघून ठेवलेलं आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचं आहे. आणि त्याचे पण सोर्सेस आपल्याकडे आहेत. मद्रास आर्काइव्हमध्ये आहे, दिल्ली आर्काइव्हमध्ये आहे. तर वी शुड डू ऑल दिस थिंग्स. आणि नॉट ओन्ली फॉर हिस्ट्री पर्पज. मी म्हणते की इव्हन यंग लोकांना लाईक आता सगळ्या मी पण असे लोक बघायला ब्राझीलचा राईज आहे ना, तर ब्राझीलची भाषा पोर्तुगीज आहे. आणि अमेरिकेच्या लोकांना त्यांच्याशी डील करायचे. त्या लोकांना काही इंग्रजी फार चांगलं येत नाही ब्राझिलियन लोकांना. सो अमेरिकन शिकतात पोर्तुगीज. सो माझं असं म्हणणं की यंग जनरेशनने आपण ना त्याच भाषा फॉरेन लँग्वेज म्हणलं की फक्त फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश आणि काय हल्ली चायनीज, जॅपनीज आणि कोरियन. त्या पलीकडे पण जा. ह्या भाषा पण शिका, पण ह्या पण शिका. तर म्हणून आमच्या मुलांना आणि बाहेरच्या लोकांना एन्करेज करण्यासाठी मी ते क्लासेस सुरू केले आमच्या कॉलेजमध्ये. आणि आमच्या कॉलेजमध्ये मी मोडी सुरू केलं सर्वात पहिल्यांदा सर्टिफिकेट कोर्स. आणि लोक यायचे खूप. म्हणजे आपल्याकडे कसं की नॉट ओन्ली हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स पण किती लोकांचे जमीन जुमल्याचे कागदपत्र मोडीमध्ये असतात. ते त्यांना ट्रान्सलेट करून घ्यायला लोक लागतात. आणि हा धंदा करणारे लोक आहेत. तर त्यामुळे किती लोक म्हणतात की नाही नाही आपलं आपण म्हणजे मला एकदम लक्षात असं आलं की संयुक्त महाराष्ट्रासाठी आपण एवढं आंदोलन केलं. 1961 मध्ये आपला 60 मध्ये आपला महाराष्ट्र हे झाला, राज्य झालं. ज्या वर्षी झालं त्याच वर्षी या लोकांनी मोडी बॅन करण्याचं विधेयक आणून पास करून घेतलं. म्हणजे काय तुम्हाला मला काही कळत नाही. जर ती बायस्क्रिप्टल भाषा आहे मराठी, तिला तुम्ही मोनोस्क्रिप्टल का करून टाकली?
शाळातनं वगैरे सगळं बंद करून टाकलं मोडी. का? तुम्हाला लिहायचंय तर लिहा ना तुम्ही. म्हणजे देवनागरी पाहिजे तर देवनागरी करा. पण शाळांमधनं शिकवा तरी. लोकांना त्यांची कागदपत्र तरी स्वतःची वाचू देत. इतिहास जाऊ दे. सो ते एक माझं फार होतं. अजून चालू ठेवलेत मोडीचे क्लासेस. पहिले सगळे क्लासेस आम्ही ऑफलाईन करायचो. मग लॉकडाऊन पासून ऑनलाईन करायला लागलो. आणि बाहेरचे लोक म्हणजे कलकत्त्यातल्या बंगाली बायका पण आमच्याकडे मोडी शिकून गेल्या. नंतर ह्याचं तुमचं उर्दू, कारण मला पर्शियन शिकवायचं होतं ह्या लोकांना, तर मग सुरुवात म्हणून उर्दू केलं. नंतर बंगाली म्हटलं. दुसऱ्या एक मला होतं की ज्या प्रकारे आपण म्हणजे आम्ही आम्ही फ्रेंच कसं ते आम्हाला शिकवायचं की ती भाषा इथे बोलली जात नाही आणि ती शिकवायची. तर म्हटलं हेच टेक्निक आपण इंडियन भाषांना वापरून बघूया. जे आम्हाला शिकवलं ते एखाद्या भारतीय भाषेवर वापरून बघूया. तर मग बंगाली इथे बोलली जात नाही, म्हणून मग बंगालीचा क्लास ठेवायचा आणि त्या टेक्निक्स वापरून शिकवलं. नॉट ट्रॅडिशनल टेक्निक. जे आपलं ट्रॅडिशनल टेक्निक कसं सगळ्यांना लिटरेचर शिकवत बसतात ते लोक आणि बोलता कोणाला येत नाही. तर ते नाही. आम्ही आलियॉन्स मॅक्समुलरचे टेक्निक बंगालीला लावून लोकांना असे बंगाली बोलायला शिकवले. सो मी त्यांना स्वतः पण शिकवायचे की मराठीतनं बंगालीत कसं ट्रान्सलेट करायचं. आणि एक बंगाली नेटिव्ह स्पीकर आम्हाला मिळाले. मग ते झारखंडहून शिकवायचे. तर असं ते झालं. मग त्याच्यानंतर हे ब्राह्मी, खरोष्टी, शारदा वगैरे त्या जुन्या लिपी, ओल्ड नागरी या सगळ्याचे वर्कशॉप वगैरे घेऊन आम्ही माझ्या स्टुडंटना मी ट्रेन केले. आणि आता तर माझे स्टुडंट्सच आमचे हे सगळे मोडी, ब्राह्मी सगळ्या जुन्या लिपींचे क्लासेस चालवतात. आणि बघा आज हा IKS हे तर खूप मोठा गाजावाजा आहे. मी जेव्हा सुरू केलं ते 2016, जेव्हा ABP आली पण नव्हती आणि तेव्हा IKS हा शब्द पण नव्हता. तेव्हा मी फक्त हे केलं, ते माझ्या इतिहासाने मला हे शिकवलं. माझ्या सब्जेक्टने मला हे करायला शिकवलं. थँक्स टू दॅट सब्जेक्ट की त्यांनी मला हा विचार दिला की आपल्या जुन्या लिपींचं प्रिझर्वेशन होत झालं पाहिजे. कारण कसं असतं की दोन प्रकारच्या हेरिटेज असते. एक तर बिल्ड हेरिटेज असते, ते आपल्याला सरळ कळतं की त्याला तुम्ही वर्ल्ड हेरिटेज साईट बीट वगैरे म्हणता. दुसरी असते ती कल्चरल हेरिटेज की जे आपलं कलिनरी आहे, आपले म्हणजे आपलं फूड आहे, आपला योगा आहे, आपल्या म्हणजे क्राफ्ट्स आहेत, तशा आपल्या भाषा आणि लिपी आहेत, त्यांचं पण संवर्धन झालं पाहिजे. हे आमच्या इतिहास विषयाने आम्हाला शिकवलं. सो त्याच्यामुळे ते झालं. त्याच्यानंतर अम, अम, बंगाली तर मी तुम्हाला सांगितलं की मी तिथल्या एक्झाम मध्ये दुसरी तिसरी वगैरे आले ऑल इंडिया लेवल. तर ते पण इकडे सुरू केलं. त्यानंतर मग मी दोनदा अब्रॉडला गेले. तर पहिली जी अब्रॉडला गेले ती ग्लासगो होता, स्कॉटलंड. तिथे 2 दिवसांसाठी गेले होते. UGCची म्हणजे ग्रांट घेऊन पेपर वाचायचा होता. रधो कर्व्यांवर मी पेपर वाचला. कारण का रधो कर्व्यांवर मी प्रोजेक्ट केले होते. एक मुंबई युनिव्हर्सिटीचा प्रोजेक्ट केला आणि नंतर मराठी जर्नल्स आणि मॉडर्न सायन्स याच्यावर केला होता. UGCचा प्रोजेक्ट केला होता. तर त्याच्यावर मी ते पेपर वाचायला गेले. आणि त्याच्यानंतर मी गेले ती चार्ल्स वॉलेस इंडिया ट्रस्ट फेलोशिप घेऊन 17 साली गेले होते. तर ते तुम्हाला मी सांगितलं की इंडिया ऑफिसचे रेकॉर्ड्स वापरण्यासाठी गेले होते. आणि सुरुवातीला तर अशी अवस्था होती की मला फेलोशिप मिळाल्याचं डिक्लेअर झालं होतं, पण तिथे वाचणार कोण हा प्रश्न होता. रीडर्स नव्हते आणि 21 दिवस मी तिकडे होते आणि ती सगळी लायब्ररी वाचायची होती आणि आम्ही वाचायला वेळ पण नव्हता. म्हणजे फोटोच काढले आणि म्हणजे स्कॅन करून पाठवले आणि त्याच्यावर काम करणार. तर तेव्हा म्हणजे माझ्या बहिणीने आणि तिच्या फ्रेंड्सनी खूप ऑनलाईन लोकांना असे कॉन्टॅक्ट केले. तिकडच्या भारतीय संस्थांना कॉन्टॅक्ट केले. कारण तिथे जर आम्ही पेड पण बघितलं तर खूप महाग होतं. मग त्या स्कॉलरशिपमध्ये ते भागणार नव्हतं. सो असं केलं आणि आम्हाला मग रीडर्स मिळाले आणि तिकडच्या काही म्हणजे स्टुडंट्स इन्स्टिट्यूट्स वगैरे त्यांनी पण मदत केली आणि मिळाले म्हणजे हे आणि असं करून तेही पार पडलं. आणि तेव्हा मला खूप चांगला अनुभव आला. म्हणजे ब्रिटनला जेव्हा गेले तर ज्या 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 संस्थेने चार्ल्स वॉलेस इंडिया ट्रस्ट त्यांनी जी फेलोशिप दिली होती, तर त्यांनी ते गृहस्थ आले होते मला भेटायला आणि सगळे ते विचारतात ना, कडे फेलोशिप देतात तर त्याचं आपण काय काम केलं त्यांना सांगायला लागतं. तर ते मला म्हणाले, वा तू 21 लोकांना एम्प्लॉय केलंस या कामाला, एवढे लीडर मिळवलेस, वा. ही वॉज व्हेरी हॅपी. मला काय काय सांगितलं की इकडे जा, हे सगळं व्हिजिट कर वगैरे. आणि तिकडे एक फ्रेंच बाई मला भेटली, ज्याशी मी फ्रेंच बोलले.
तर ती खूप खुश झाली. तुला एवढी छान फ्रेंच बोलतेस, कुठे शिकलीस? तर म्हटलं आमच्या इंडियामध्ये आलियास असतं त्यांच्याकडे शिकले. मग तिकडे एक बांगलादेशी होता. तर मला म्हणायला लागला की मी इंडियाच्या नेबरिंग कंट्री मधला आहे. म्हटलं कुठला? करता करता बांगलादेश. मग त्याच्याशी बंगाली बोलले. मग खूप खुश होता. मग म्हणाला तुमच्या मुंबईला मी येऊन वडापाव खाऊन गेलो. अरे मी झी टीव्ही ऐकून ऐकून हिंदी शिकलो. काय काय सांगा मला. तर मग एक ते मला पाकी भेटला. तर मला खूप मजा वाटली. म्हटलं इथे पाकिस्तानी लोक भेटायचा चान्स. म्हणजे मी ट्रॅव्हल करत होते. म्हणजे एक टॅक्सीमध्ये तो चालक पाकी होता. तर माझ्याबरोबर एक मराठी मुलगी होती. आम्ही मराठीतनं बोलत होतो. तर मला म्हणाला की तुम्ही जी भाषा बोलताय ती हिंदी आणि उर्दूच्या जवळची आहे. कुठली भाषा बोलताय? म्हटलं हो आहे खरी. मराठी भाषा आहे ती. म्हणाले हां. म्हटलं तुम्हाला येते हिंदी, उर्दू? म्हणाले हो मी पाकिस्तानी आहे. मुद्दात हो गई मैं पाकिस्तान नहीं गया. तर मला पाकिस्तानी माणसाला पण मी भेटले लंडनमध्ये. तर छान वाटलं. आणि वेगळा अनुभव आणि बऱ्याच गोष्टी कळल्या लंडनमध्ये. आणि तेव्हाच ते त्या ब्रेक्झिटचं वोटिंग होऊन गेलं होतं आणि त्याबद्दल मी सगळ्या इंडियन लोकांना विचारत होते. तर ते मला म्हणाले एक गृहस्थ होते म्हणजे एजंट. तर मला म्हणाले की म्हणे मी मुद्दाम व्होट केलं तसं कारण हे सगळे पिग्ज आहेत. पोर्तुगाल, इटली, ग्रीस, स्पेन हे सगळे पिग्ज आहेत. ते आमच्या ईयूला खातायत. ते नको. आणि म्हणे हे लोक ह्या ईयू झाल्यापासनं हे सगळे पोलिश लोक तिकडे खूप आलेत ना आणि पोलिश लोक खूप हार्ड वर्किंग आणि सगळ्या टेक्नॉलॉजी जाणणारे लोक आहेत. त्यामुळे हे ईस्ट युरोपियन लोकांचं वर्चस्व वाढलंय इकडे आणि म्हणे पूर्वी आम्ही इंडियन जी कामं करत होतो, बाकी जी कामं करत होतो, हे लोक करायला लागले. त्यामुळे म्हणे आम्ही सगळ्या इंडियन, पाकी वगैरे ह्या एशियन कम्युनिटीनी ते ब्रिटननी तिकडनं बाहेर पडायचं ईयू मध्ये ह्याच्या फेवर मध्ये वोटिंग केलं. सो आय सेड खूप वाईट केलं तुम्ही. ते म्हणले हो माझ्या मुलगा म्हणाला की तुम्ही नका असं करू आमच्या मुलांचं भवितव्य आहे ईयू मध्ये वगैरे वगैरे वगैरे. मग तिकडच्या लायब्रऱ्या वगैरे बघितल्या म्हणजे बघायला मिळालं की म्हणजे वेळ तर मला तर म्हणजे मला वेगळे वेगळे अनुभव आले. खरं 21च दिवस राहिले पण छान वाटलं म्हणजे असं. तर आय एम रिअली थँकफुल टू यू फॉर म्हणजे मला बोलण्याचा एवढा चान्स दिला. आणि मी लोकांना मी काय मला काही कोणाला काही उपदेश वगैरे करायचा नाही. आय मीन आय एम नॉट ऑफ दॅट स्टेचर की कोणाला काही सांगू किंवा काही. फक्त मला एवढंच वाटतं की माझ्या यंग मुलांना पण मी सांगते, माझ्या स्टुडंटना पण सांगते. त्यांना मी रिसर्चसाठी प्रिपेअर करते वगैरे त्यांच्यावर मेहनत घेते. आता मी जे एम-ए आता सुरू केलंय, तर त्याच्यामध्ये मी वेगळे विषय आणले. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हणते ना, की आपल्या इतिहासाच्या अभ्यासासाठी त्यांना डिसर्टेशन असतं ना हल्ली सगळ्या एन-ई-पी प्रमाणे. तर त्यांना मी त्यासाठी मोडी, ब्राह्मी, तर ह्या वर्षापासून पोर्तुगीज, डच आणि त्याच्या पुढच्या वर्षी फारसी. तर हे पेपरच ठेवते एम-ए मध्ये. सो दॅट ते एम-ए होऊन जेव्हा निघतील तेव्हा दे विल नो ऑल दीज लँग्वेजेस आणि त्यांचा रिसर्चचा हे एकदम स्ट्रॉंग व्हावा. तर मला एवढंच यंग मुलांना सांगायचं आहे, की आपण आयुष्यात कधी विसरून जाऊ नये. आणि पंडिता रमाबाईंना मी खूप मानते. त्यांच्याकडनं एक शिकले. तर नेहमी म्हणणं होतं त्यांचं, की म्हणजे हार्डर आय एम पुश, स्ट्रॉंगर आय इमर्ज. आपल्याला जेवढ्या आपली जी आव्हानं तुम्हाला माहिती ना आर्नॉल्ड टॉईनबी ज्यांनी हिस्ट्री ऑफ कल्चर हा तर त्यांचं एक म्हणणं असं आहे की संस्कृती संस्कृतींचा हे कसा होतो विकास कसा होतो तर मानवाला चॅलेंजेस येतात आणि ती चॅलेंजेस थोडी त्याच्या ह्याच्यापेक्षा कपॅसिटीपेक्षा हायर असतात. तर थोडी हाय असतात म्हणून माणूस प्रयत्न करतो सर्व्हायव्हलसाठी त्यांच्या बरोबर जाण्याचा आणि त्यामध्ये त्या प्रोसेसमध्ये त्याचा प्रोग्रेस होतो. जर ते चॅलेंज खूप हाय असेल तर माणूस पेरिश होतो. आपल्याला ज्या संस्कृती पेरिश होताना आपण म्हणतो ना की इजिप्शियन संस्कृती आता कुठे उरली, आणखी कुठली संस्कृती कुठे उरली, मेसोपोटेमिया एका पॉइंटला संहार आलेलं होत की जे त्यांना पाठवलं नाही. आणि इराणचं उदाहरण आपण की जेव्हा अरबांनी केला इराण आधी ते झुरॉक होते, पारसी होते. ते जे त्याला तरी जे तोंड दिलं त्या धर्म ते रिलिजन केला पण त्यांनी भाषा टिकवली. तो आव्हान आपल्याला जे येते त्याला आपण कसा मुकाबला करतो. आपण काही गोष्टी सोडतो, काही गोष्टी टिकवतो, काही गोष्टी वाढवतो. आव्हानाला आपण कधीही घाबरू नये असं मी तुम्हाला सांगते.